रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपणा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. वाचवाल तरच वाचाल अशा अर्थाचा आजचा हा आपला व्हिडिओचा भाग आहे. म्हणजे याचा विषय आहे पर्यावरण रक्षण, म्हणजे मानवाचे रक्षण. आता मानव हा जो आहे हा मुळात पंचमहाभूतांचा आहे. प्रत्येक जीव जो श्वास घेतो तो प्रत्येक जीव, मग कीटकापासून तर अगदी हत्तीपर्यंत हे सगळे जीव हे पंचमहाभूतांनी बनलेले आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत आणि ही बाहेर असणारे पंचमहाभूत यांचं जर संतुलन राहिलं तरच मनुष्य जगू शकतो. नाहीतर आपत्काली किंवा अकाली मृत्यू होऊ शकतो. म्हणून आजचा विषय आपला आहे वाचवाल तरच वाचाल. आपण एक शब्द नेहमी ऐकलेला आहे, वाचाल तर वाचाल, म्हणजे पुस्तक वाचाल तर वाचाल अशा अर्थाने तो शब्द रूढ आहे, सगळ्यांच्या कानावर आलेला आहे. पण हा नवीन शब्द तुमच्या पुढे आहे, वाचवाल तरच वाचाल. वाचवाल म्हणजे कोणाला वाचवाल? तर आजचा आपला मुख्य विषय आहे पृथ्वी. या पृथ्वीला जर आपण वाचवलं तरच आपण वाचू. आता पृथ्वीला काय वाचवायचं आहे? पृथ्वीचं आपल्याला मुळात वाचवते आणि म्हणून आपण तिला वाचवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? त्या पृथ्वीला दुसरं एक नाव आहे धरा. धारयती स धरा, जी सगळ्यांना धारण करते, यच्च यावत जीवांना धारण करते, पशुपक्ष्यांना सगळ्यांना धारण करते. समुद्र आहेत, मोठे मोठे पर्वत आहेत, या सगळ्यांना ती धारण करते आणि म्हणून तिला आणखीन एक नाव आहे वसुंधरा. वसुन धारयती ती वसुंधरा. वसून म्हणजे धनधान्य, म्हणजे झाडी वेली गवत हे सगळं ती धारण करते आणि ते आपण खातो आणि म्हणून आपण जगतो. म्हणून तिला वसुंधरा असं म्हटलं आहे. वसुंधरे या शब्दाने भारत सरकारची आत्ता एक योजना चालू आहे ते की पृथ्वीला वाचवा. आणि म्हणजे काय की तिचं रक्षण करा या अर्थाने आहे की तिला जपा, प्रदूषित करू नका. तेव्हा ते धनधान्य वगैरे सगळं धारण करते ना, तर ते सगळं रोगराईने वगैरे खलास होतं आणि तिचं जमिनीचा पोत खलास होतो आणि तिच्यावर रसायनं सोडल्या जातात. खालची पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे आणि खालच्या जमिनीतलं जे पाणी आहे की आपण विहिरीचं पाणी पूर्वी पित होतो, एवढंच काय की वर ते झरे असायचे, त्या झऱ्यातलं किंवा झिरा म्हणायचं त्यातलं पाणीसुद्धा आपण काढून पित होतो. आता ओढे, नाल्या, विहिरी हे सगळे प्रदूषित झाल्यात. एवढंच काय की नद म्हणजे मैली गंगा असं जे म्हणतात ना, गंगेलासुद्धा मलिनपणा आलेला आहे. जिकडे तिकडे गंगासुद्धा प्रदूषित झाली तर बाकीच्या नद्या नाल्यांचं काय? सगळ्या नद्या नाल्यासारख्या झालेल्या आहेत का? हे प्रदूषण इतकं प्रचंड वाढलेलं आहे. येऊन बघा, आळंदीला या, म्हणजे तुम्हाला ते इंद्रायणी म्हणजे पिण्याचं तर सोडाच, पण आंघोळ करण्याच्या लायकीचं सुद्धा पाणी आहे की नाही बघा. इतकं प्रदूषण झालेलं आहे. मोठे मोठे कारखाने, त्याचं जे प्रदूषण, त्याचे जे रसायनं सगळे पाण्यात सोडल्या जातात. तेव्हा ह्या नद्या तर सोडा, पण मोठ्या मोठ्या गंगेसारख्या नद्यासुद्धा प्रदूषित झालेल्या आहेत आणि मोठा प्रकल्प भारत सरकारचा त्याच्यावर चालू आहे आणि ते शुद्धीकरणाचा प्रकल्प चालू आहे. तर ते शुद्धीकरण तुम्ही किती करणार? तेव्हा सगळ्या मानवाने जागृती राखणं आणि जागृतपणे वागलं तर हे मात्र शक्य आहे. अशक्य असं नाही, अवघड आहे पण अशक्य नाही आहे. तेव्हा त्याच्यासाठी सारखं प्रबोधन करणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ त्याच्यावर आधारलेला आहे. तेव्हा वसुंधरा याच्यावर आपण सांगत होतो. वसुंधरायती ती वसुंधरा आणि तिलाच पुढं असं म्हटलेलं आहे बहुरत्नानी वसुंधरा. या वसुंधरेमध्ये अनेक रत्न आहेत, म्हणजे या जमिनीमध्ये अनेक खनिजं आहेत.
तेलाचे साठे आहेत, आणखीन वेगवेगळे मोठमोठे काय म्हणतात त्याला, फारशाचे कारखाने आहेत, कोळशाचे आतल्या खनिजं आहेत, तेल त्याच्यामध्ये आहे. तेवढंच काय, सोनं, त्याच्यातसुद्धा सोन्याच्या खाणी आहेत. तेव्हा अशी बहुरत्न आणि वसुंधरा असं म्हटलं आहे. त्याच पृथ्वीवर समुद्र आहे आणि समुद्रामध्ये तर इतके खनिजं आहेत की त्याला रत्नाकर असं नाव दुसरं आहे. समुद्राला रत्नाकर, अगदी त्याच्या पोटाशी अनेक रत्न आहेत, शिंपले आहेत, नाना प्रकारचे खनिज आहेत. त्याच्यातसुद्धा खोदून अनेक प्रकारचे तेलाचे साठे सरकारने उपलब्ध करून दिलेले आहेत. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की असे पर्वत, झाडी, वेली, गवत, एक पर्वतावर हे सगळे झाडं आपल्याला वेगवेगळे प्राणवायू देतात. आणि एक वृक्षावर तर इतका सुंदर श्लोक आहे, त्याच्यावर मागे 2-3 व्हिडिओ पण मी केलेले आहेत, ते जरूर ऐका. कारण तरी एक श्लोक सांगतो, महत्त्वाचा श्लोक तेवढा सांगतो. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन या ज्या गोष्टी आपण करतो आणि करायलाच हव्यात, कारण त्यांच्यापासून आपल्याला काय काय मिळतं. सुभाषितकार म्हणतात, छायाम अन्यस्य कुर्वन्ति स्वयं तिष्ठन्ति आतपे फलान्यपि परार्थाय वृक्षा सत्पुरुषा इव. छायाम अन्यस्य कुर्वन्ति, झाडं दुसऱ्याला सावली देतात, म्हणजे तुम्ही सावलीच्या छायेला जाऊन बसू शकता. छायाम अन्यस्य कुर्वन्ति, आणि स्वयं तिष्ठन्ति आतपे, स्वतः उन्हात उभा राहून दुसऱ्याला सावली देतात. फलान्यपि परार्थाय वृक्षा सत्पुरुषा इव, फळं त्यांचे दुसऱ्यासाठी, त्यांचे वाळलेले लाकडं इंधन म्हणून दुसऱ्यासाठी, हे सगळे अवयव त्याचे इतरांसाठी आहेत. आणि म्हणून वृक्षा हा सत्पुरुषा इव असं सुभाषितकार म्हणतात. म्हणून वृक्ष हा सत्पुरुषासारखा आहे. आणि मग वृक्षातोड करणं नाही ते नको, अनाहक वृक्षतोड करणं तर सत्पुरुषाला मारल्यासारखं असं आहे. तेव्हा हे म्हणून वृक्षारोपण फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे पाऊस पडतो असंही विज्ञानांचं म्हणणं आहे. आपण हे तर आपल्याला माहीतच आहे, सावली देणं, फळं देणं, फुलं देणं, जे झाडी, वेली, गवत हे सगळं वस्तू पृथ्वीवर धारण केल्या जातं. तेव्हा भूगर्भातील तेल, खनिजं वगैरे सगळं पृथ्वीमध्ये आहे. तेव्हा आपण वाचू वसुंधरा, हाची आपुला बोध खरा. चला वाचू आपण वसुंधरा, हाची आपुला बोध खरा. वसुंधरेला आपण वाचू. आणि म्हणून सकाळी उठल्या अंथरुणातून उठल्यावर आपण करदर्शन करतो आणि हात असं हे करून तोंडावर फिरतो आणि मग आपल्या हाताचं दर्शन ते श्लोक म्हणतो. आणि दुसरा श्लोक आहे की आपण अंथरुणावर जेव्हा पहिला पाय टाकतो त्या वसुंधरेवर, जमिनीवर, तेव्हा तो श्लोक म्हणा. पाठ झाला तर ठीक आहे, नाही तर हे पृथ्वी माते, आता मी तुझ्यावर पाय ठेवून दिवसभर जे काही काम करणार आहे, तर जे काय माझे हे होईल, लात्ता प्रहार होतील, मलमूत्र विसर्जन होईल, जे काय होईल ना, तर ते तू माझी माता आहेस, तू माझं सहन कर. त्यासाठी तो श्लोक म्हणायचा आणि मग पहिला पाऊल आपण पृथ्वीवर ठेवतो. तो श्लोक असा आहे. मी एक प्रार्थना संग्रह नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, 75 पुस्तकांपैकी. त्याच्यामध्ये हा श्लोक आहे. अगदी उठल्यापासून तर झोपेपर्यंत कोणकोणते श्लोक म्हणावेत त्या अर्थासह त्या पुस्तकात लिहिलेला आहे. त्यातला हा श्लोक आहे. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. समुद्रवसने देवी, समुद्र हेच तुझं वसन आहे, म्हणजे तुझी साडी आहे, कपडा आहे तुझा. पर्वतस्तनमंडले, पर्वतासारखे तुझे अवयव आहे, स्तन आहेत. विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, तू विष्णूची पत्नी आहेस. पादस्पर्शम क्षमस्व मे, माझ्या पायाचा स्पर्श तुझ्यावर आता होतो आहे आणि दिवसभरात जे काय मी काम करेल, तुझ्यावर नाचेल थाया, तर ते तुम्हाला तू क्षमा कर. अशा अर्थाचा
हा श्लोक आहे. तेव्हा सगळ्याचा मतितार्थ हा आहे, वाचवाल तरच वाचाल. पृथ्वीचं रक्षण आपण जर केलं, पर्यावरण जर राखलं, कारण हे सगळं पृथ्वीवर आधारित आहे. पहिली पृथ्वी आहे, नंतर मग आप आहे, म्हणजे पाणी आहे ते पृथ्वीवरच आहे. म्हणजे जलप्रदूषण होऊ नाही दिलं पाहिजे. पृथ्वी आप तेज आहे, तेजसुद्धा प्रदूषण झालं नाही पाहिजे. ज्यावेळी हे दिवे नव्हते लाईटचे, तेव्हा लहानपणी आम्ही घरामध्ये तेलाचा दिवा लावायचो आणि तर देवळीत तो दिवा असायचा. तर त्या दिव्याच्या वर जो भाग असायचा ना भिंतीचा, त्या दिव्याच्या वरचा देवळीचा भाग, त्याच्यावर एवढी काजळी यायची. म्हणजे त्या दिव्याचं प्रकाश पडतो आहे, पण त्याच्यातून इतकी काजळी, म्हणजे प्रदूषण होतं आहे. म्हणजे मोठे मोठे स्फोट होतात, मोठ्या मोठ्या आगी लागतात. तर त्याच्यातून जो धूर निघतो ना, आत्ता तुम्ही 2-4 कंपन्यांना आग लागले, ते धूर बघत असाल, किती प्रदूषण त्या धुरामुळे होतं आहे. बापरे. तर आग लावू नका. आग लावे लोक पण फार झाले. तर आग लागत असेल तर ठीक आहे, पण ती लागणार नाही याची पण दक्षता घ्या. आणि आग लावे तर अजिबात बनू नका, कारण आग येणे नुसते आग लागते असं नाही, तर आपल्या सगळ्या मानवी जीवनाला आग लागते, नाश होतो, प्रदूषणाचा, त्या पर्यावरणाचा ऱ्हास होतो, नष्ट होतं प्रदूषण. आणि पर्यायाने मनुष्य जीवनावर तो महान हल्ला आहे. आणि म्हणून पृथ्वी आप तेज, तेज म्हणजे अग्नीमधून सुद्धा प्रदूषण तयार होऊ शकतं. धुरामधून तो धूर जो वर जातो ना, ते एकदा तर अशी बातमी होती की धुराचा म्हणजे पाऊस पडला असा खाली, पावसामध्ये काळा काळा पाऊस पडला. कारण लोड जे जाणार ते कुठे जाणार, आणि मग जे पाऊस पडतो ते पाणी स्वच्छ कसं राहणार. म्हणजे एक प्रदूषण दुसरं प्रदूषण करतं आणि पर्यायाने मानवी जीवनाला हानी पोहोचते. पृथ्वी आप तेज वायू प्रदूषण, हे तर भयंकर आहे. तेव्हा हवा जर नुसती बिघडली, अरे हवामान खराब आहे हो, आणि मग म्हणून पडसा आलं हो, हवामान खराब आहे म्हणून जरा व्हायला लागले. हवामान बिघडलं म्हणजे हवेत जर प्रदूषण झालं, मानवी जीवनावर गंभीर परिणाम होतो. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश म्हणजे ही पोकळी आहे. या पोकळीमध्ये सर्व राहतं. आणि हे आत्ता जे मी 4 सांगितले, पृथ्वीवर राहणारे, हे सगळे पृथ्वीवर राहतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा पहिला नंबर आहे पृथ्वी. म्हणजे पृथ्वीचं रक्षण करा, पृथ्वीचं प्रदूषण होणार नाही. आणि तिच्यावर आधारलेल्या या ज्या सगळ्या गोष्टी मी आत्ता सांगितल्या, त्याचं प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्या. कारण आपल्याला जगायचं आहे आणि आपल्या पुढील पिढीला आपण सुखकर जगू द्यायचं आहे. याच्यासाठी आपण सतर्क राहा आणि जे जे काही करता येईल, जे शक्य आहे, योग्य आहे, आवश्यक आहे, ते आजपासूनच आपण करूया, स्वतःपासून सुरू करूया आणि हे सगळे पर्यावरणाला आपण जपूया. हा आजच्या व्हिडिओचा भावार्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ज्ञानाचा आनंद घ्या. रामकृष्ण हरी.